नमस्कार, शैलज अँड फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला हे जे दिसत आहे ना, हे काय आहे? हे स्ट्रेट लाईन आहे. अर्ध्या-अर्ध्या इंचावरती मी इथं हे शिलाई मारून घेतलेलं आहे. तर हे तुम्हाला पण तयार करायचं आहे. असा पोर्टफोलिओ तुम्हाला तयार करायचा आहे. कारण का जेव्हा तुम्ही एखाद्या टेलरच्या इथं किंवा एखाद्या बुटीकमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल शिलाई म्हणून शिलाईच्या, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा तिथे पण इंटरव्ह्यू घेतला जातो. तुम्हाला किती शिलाईचं नॉलेज आहे हे तुम्हाला तिथे विचारलं जातं. तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ तुमचा तिथं बघितला जातो. ज्याच्यामध्ये हात शिलाईपासून सर्व काही काज, बटन, हुकपट्टी ते सर्व काही म्हणजे तुम्हाला तिथं दाखवायचं असतं. जसे आपली जिथे पण आपण इंटरव्ह्यूसाठी जातो, तर तिथं आपल्याला आपला बायोडाटा द्यायला लागतो. बरोबर की नाही? तर बुटीक लाईनमध्ये पण हेच सर्व काही असतं. तुम्हाला कशी शिलाई येते, सरळ येते, वाकडी येते किंवा तुम्हाला हुक कसं लावा येतं, अ, काज बटन कसं पद्धतीने तुम्हाला करता येतं, तर ते सर्व तुम्हाला तिथे दाखवावं लागतं आणि त्यातूनच तुम्हाला पण तिथे मग पास करतात आणि मग तुम्हाला तिथे कामाला जॉइन करून घेतात. तर त्यासाठी तुम्हाला हे सर्व काही करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कुठं एखाद्या बुटीक लाईनमध्ये जायचं असेल तर. तर या इथं पाहू शकता, हा मी प्लेन कपडा घेतला होता आणि त्याच्यावर आपलं जे कॅनव्हास असतं, तर ते चिटकवलं आहे आणि त्याच्यानंतरनं अर्धा-अर्धा इंचावरती टेपच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची आणि नंतरनं असा डबल धागा घ्यायचा. आता बघा, या इथं मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे डबल धागा. हा बघा, हा व्हाईट धागा आहे आणि निळा धागा आहे. तर या प्रकारे तुम्हाला धागा घ्यायचा आहे आणि खालच्या बॉबिनमध्ये सिंगल धागा, वरून डबल धागा, अशा प्रकारे यूज करायचा आहे. आणि या इथं पाहू शकता, मी इथं पिवळा आणि लाल धागा घेतलेला आहे. त्याच्यानंतरनं अर्धा-अर्धा इंचावरती शिलाईचं मार्किंग करून शिलाई मारून घेतलेली आहे अशा प्रकारे. आणि पुन्हा ती शिलाई झाकून जाण्यासाठी पुन्हा दुसरा कपडा घेतला इस्त्री वगैरे करून आणि त्याला अंडरग्राऊंड शिलाई मारून घेतली आणि पलटी केलेला आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला कुठे एखाद्या टेलरिंग शॉपमध्ये काम करायचं असेल, तर पूर्ण डिटेलिंग तिथे दाखवली जाते. त्याच्यानंतरनं हे आहे स्क्वेअर लाईन. तर इथं बघा, तर ह्याच्यात तुम्हाला दिसणार नाही. हे बघा, दिसते. अशा प्रकारे तुमची व्यवस्थित जिथं-जिथं तुम्ही मार्किंग केली ती त्याच पद्धतीने शिलाई तुमची आली पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण हे असं तयार करावं लागणार आहे. सुरुवात हात शिलाईपासून होते. सुरुवातीला हात शिलाई पाहणार, नंतर काज, बटन, हुक, ते आपण चपटी बटन म्हणतो ना, चिपटीवाले, ते पण बघणार. सर्व काही तुमची शिलाई चेक करणार ते, की तुम्हाला कशाप्रकारे फिनिशिंगमध्ये तुमची शिलाई येत आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे सगळ्या प्रकारचे शिलाई तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर ती आपण अगोदर पाहिली ती सरळ, ही आहे स्क्वेअरमध्ये. त्याच्यानंतरनं हे बघा, हे मी राऊंडमध्ये तुम्हाला पुढे दाखवते, की मी ही कशाप्रकारे केली. तर हे अर्धा-अर्धा इंचाचा गॅप आहे याच्यामध्ये. तर अर्धा इंचाचा न ठेवता तुम्ही पाव इंचाचा गॅप ठेवून पण करू शकता. जितकी तुम्हाला चांगली फिनिशिंग देता येईल, तितकी तुम्ही चांगली फिनिशिंग द्यायची आहे. तर हे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे रेडी केलेलं होतं, की कशाप्रकारे तुम्हाला स्टिच करायचं आहे. याच्यामध्ये पण डबल धागा आहे, 2 प्रकारचा धागा आहे आणि हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. हे पण मी सर्कल शिलाई करून घेतलेली आहे. ह्याच्यात पण मी अर्धा-अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि डबलच धागा घेतलेला आहे ना, अशा प्रकारे हे रेडी केलेलं आहे. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी रेडी केलेलं आहे. तर चला, तर मग पुढे पाहूयात आपण आता कशा पद्धतीनं स्टिच करायचं आहे. तर या इथं बघू शकता, कपड्यावरती सर्कलमध्ये अर्धा-अर्धा इंचाची मार्किंग करून घेतली आहे आणि सुईमध्ये डबल धागा वरच्या साईडने घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला पण करायचे आहे, जेणेकरून जी तुम्ही डिझाईन तयार कराल ती उठून दिसली पाहिजे. खालच्या बॉबिनमध्ये एकच सिंगल धागा आणि वरच्या साईडनी डबल धागा घ्यायचा आहे आणि जशी मार्किंग केली आहे तशी शिलाई मारत जायचं आहे.
कारण तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये शिलाई व्यवस्थित मारता जर आली ना तर तुमची फिनिशिंग सुधरेल आणि फिनिशिंगमध्ये तुम्ही इतर कपडाही शिवू शकता छान पद्धतीने. तर दोन्ही हाताच्या साहाय्याने बघू शकता अशा प्रकारे आपली मशीन चालवायची आहे. आणि जिथे एंड होतो तिथून थोडंसं आणखीन पुढं पण शिलाई घ्यायची, जेणेकरून ती शिलाई लगेच निघली नाही पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला थोडीशी पुढे घ्यायची आणि मग दुसऱ्या लाईनमध्ये सुरुवात करायची आहे. तर बघू शकता किती सोप्या पद्धतीनं ही शिलाई केली जाते. तर जसं मी तुम्हाला अगोदर दावलं, सरळ लाईनमध्ये करायची, नंतर स्क्वेअरमध्ये करायची, नंतर ट्रँगलमध्ये पण करायची. जितके तुम्हाला जमेल तितक्या पद्धतीनं तुम्ही अशी शिलाई करून तुमचा पोर्टफोलिओ तयार करू शकता. आणि नसेल तुम्हाला कुठे काम करायचं पण तरी पण आपली फिनिशिंग सुधारली पाहिजे. फिनिशिंगला खूप महत्त्व आहे आजकाल. तर त्यासाठी तुम्हाला फिनिशिंगमध्ये आलं पाहिजे, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर आता इथे एंड केल्यानंतर ना जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता बघा धागा मी कट करून घेतला. त्याच्यानंतर ना आता दुसरा एक कपडा घ्यायचा आणि जी आपण आता शिलाई केली तो कपडा उलटा मांडायचा आहे. आणि कपड्याला मी कॅनव्हास जॉईन केलेला आहे, जे फ्युजिंग कॅनव्हास असताना ते जॉईन करून घेतलं आहे. आणि मगच तुम्हाला तशी शिलाई मारायची आहे. नुसता कपडा घेताल तर ती व्यवस्थित शिलाई मारली जाणार नाही. आणि बघा आता मग या इथं गॅप ठेवला, कारण आपल्याला पलटी करायचा आहे कपडा. जो कॅनव्हास आहे तो आतमध्ये घालवायचा आहे, तर त्यासाठी तिथं थोडीशी जागा शिल्लक ठेवायची. आणि नंतर ना जी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती स्टिच करत करत जायचं आहे. आणि अशा प्रकारे इथे एंड झाला. त्याच्यानंतर आता हा सर्कल आहे, तर सर्कल इझिली पलटी होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला साईडने काय करायचं आहे, छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. शिलाईवरती कट्स नाही मारायचा, नाही तर शिलाई उघडेल. तर त्यासाठी तुम्हाला साईडने थोडे थोडे कट्स मारून घ्यायचे आणि इझिली पलटी करायचं आहे. तर बघू शकता इथे जास्त जागा नाही ठेवली तर लवकर पलटी होत नाही. जागा जास्त ठेवली ते इझिली पलटी होतं. तर या इथून आता मी पलटी करून घेत आहे. पलटी करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. नंतर पूर्ण चेक करायचं की व्यवस्थित सगळं राऊंड बरोबर आला आहे की नाही. जर नसेल आला तर तुम्ही कशाच्या पण साहाय्याने, म्हणजे जे टोकदार वस्तू असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही व्यवस्थित ती वस्तू आतमधून फिरवून गोल आकार करून घ्यायचा आहे. तर या इथं बघू शकता सगळ्या बाजूने मी चेक करत आहे की व्यवस्थित आहे की नाही. आणि आता ही आपली ओपन बाजू आहे. तर ती याच्यामधून मी माझी जी ट्रँगल शेपर आहे ती त्याच्यात घालून त्याचं टोकाच्या साहाय्याने मी व्यवस्थित करून घेणार आहे. तर बघू शकता व्यवस्थित असा माझा ट्रँगलच्या साहाय्याने पूर्ण गोलाकार व्यवस्थित रेडी झालेला आहे. आता काय करायचं आहे, याला इस्त्रीने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घ्यायचा आहे. आणि हा असाच ठेवायचा आहे पलटी करून दोन्ही. नाही तर तुम्हाला स्टिच करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसेल करायचं तर इस्त्रीच्या साहाय्याने व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. तर बघा असं फिनिशिंग आली पाहिजे व्यवस्थित छान अशी. जर जाड कपडा नाही घेतला ना तर आतला कॅनव्हास दिसणार नाही. तर या इथं मी अस्तरचा कपडा घेतलेला होता, त्याच्यामुळे ते पांढरा कपडा आतला दिसत आहे. आणि जी आपण ओपन साईड ठेवली ती व्यवस्थित अशी इस्त्रीच्या साहाय्याने आतमध्ये पलटवायची आहे आणि इस्त्री करून घ्यायची आहे. तर बघू शकता किती छान असा आपला हा राऊंड तयार झालेला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.